श्रावण महिन्यात अनेकांच्या घरी आवर्जून सत्यनारायणाची पूजा केली जाते. आता तुमच्याकडेही करत असाल तर तसे कमेंट करून तुम्ही सांगा. पण हाही प्रश्न उपस्थित राहतो की श्रावण महिन्यात सत्यनारायण करण्यामागे नक्की कारण काय? कारण तसं तर चातुर्मास सुरू असतो आणि भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रामध्ये असतात. मग सत्यनारायण म्हणजे विष्णूचीच पूजा. मग आपण सत्यनारायण का करतो? हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडतो. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आजच्या या एका व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होतोय आणि तो असणार आहे 11 सप्टेंबरपर्यंत. म्हणजे 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर असा यंदा श्रावण महिना आलेला आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेकांनी तर त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठरवून सुद्धा टाकली असेल. पण सत्यनारायण करण्याआधी श्रावणात सत्यनारायण का केला जातो हे जाणून घेतले पाहिजे. आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोबल टिकवून ठेवावे लागते. अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत आणि त्यातलेच हे एक व्रत आहे. त्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच, पण जगायलाही बळ मिळते. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येतो आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सुद्धा सर्वांना दिसू लागतो. श्रावण महिन्यामध्ये एखादा चांगला दिवस पाहून अनेकांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आवर्जून केली जाते. श्रावणात सत्यनारायण पूजा का केली जाते? याचे उत्तर असे आहे की श्रावण महिना हा पुण्यसंचयाचा महिना आहे आणि त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्य संचय करावा या हेतूने या पूजेचे आयोजन केले जाते. आता त्यामुळे लाभ काय होतात? सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात किंवा सार्वजनिक स्वरूपातही केली जाते. हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुभोग भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदा प्राप्त होतो असे मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे. घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते. सत्यनारायणाची पूजा केल्याने फक्त मनोबलच वाढते असे नाही, तर त्यातील असामान्य आणि प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते. फक्त त्यात समर्पणाची भावना हवी, साधेपणा हवा, अहंकाराचा लवलेशही नको. तसेच पूजा फलद्रूप होईल. श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात सकारात्मकता पसरते. वर्षभर आपल्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक घटना घडलेल्या असतात त्यांचे पडसाद आपल्या मनावर कायम राहतात. पण सत्यनारायण पूजा केल्याने मनातील ती सगळी नकारात्मकता नष्ट होते आणि मन प्रसन्न होते आणि आपण पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगाशी लढायला सज्ज होतो. आता ही सत्यनारायण पूजा कशी करावी? घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर एक वस्त्र अंथरावे. त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याचे भरलेला कलश ठेवावा. त्यात पैसे फूल घालावीत. त्यावर एक तांब्या ठेवावा आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे. या तुळशीपत्राचे आसन तयार करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी. तुमच्याकडे छोटा बाळकृष्ण असेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता. श्रीकृष्णाला 108 या संख्येत तुळस अर्पण करावी. पूजेत मन एकाग्र करावे. त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे.
तुळस अर्पण करून फूल वाहावीत. केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्याची सजावट केल्याने पूजेला शोभा येते, मांगल्य आणि पवित्र जाणवते. परंतु हे मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नका. सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा. त्याबरोबर नेहमीची डिश किंवा पेय, सरबत या गोष्टी एक ऐच्छिक आहेत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. त्यावर जास्त खर्च होणार असेल तर टाळले तरी चालेल. सत्यनारायण पूजेचा आनंद मात्र घ्यावा. श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करावा. त्याला गंध, अक्षदा, फूल आणि तुळस अर्पण करावी. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी. धूपदीप ओवाळावे देवाला आणि मनाने देवाला शरण जावे. सत्यनारायण व्रत पोथी मिळते. संपूर्ण चातुर्मासात सुद्धा असते. त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे. आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यात केवळ अवश्य घालावे. त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्या महानैवेद्य दाखवावा आणि घरातल्या सर्वांनी तो ग्रहण करावा. तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान 2-4 जणांच्या मुखी तरी लागावा, जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचे पुण्य देखील मिळते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवाची पूजा झाली की मूर्तीवर अक्षदा वाहून पुनरागमनाचे असे 3 वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा. अनेक जणांकडे दर पौर्णिमेला हे व्रत केले जाते. सत्यनारायणाची पूजा अनेक जणांकडे दर पौर्णिमेला केली जाते. पण ज्यांना संपूर्ण वर्षात एकदाही सत्यनारायणाची पूजा करायला जमत नाही अशांनी कमीत कमी श्रावणात तरी सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी आणि पुण्य पदरात पाडून घ्यावे. मनात आणि घरात प्रसन्नतेचे स्वागत करावे. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.